घेतो. बाबूराव, ए बाबूराव. नमस्कार मंडळी, नमस्कार. मी बाबूराव. कसा आहेस मित्रा? मी बरा आहे. बायका बरं? ठीक आहे. गावची मंडळी? ठीक आहे. अरे बाबूराव, तुझं म्हातारं शाळेत जातं का? अरे म्हातारा शाळेत जातो रे. आणि तुझं पोरगं पिंट्या कितवीला आहे ती? अंगणवाडी. त्याची अंगणवाडी कुठे आहे? रस्त्याच्या पलीकडे. रस्त्यासारखी वाहन अशी येऊन जाऊन करतात का नाही? जास्तच. मग त्या रस्त्याच्या पलीकडे सोडायला कोण जातं? माझं म्हणतात आहे. म्हणून म्हणलं तुझं म्हातारं शाळेत जातं का? आलं लक्षात. अरे बाबूराव, तुला काय सांगायचं, मी त्या दिवशी सकाळी लवकर उठलो आणि आंघोळ केली आणि बायकोला म्हणलं जा चहा करून आण. नवऱ्याची ऑर्डर बायको ऐकणारच ना. मग ती गेली किचन मध्ये पळत पळत. चिकन मध्ये? अरे चिकन मध्ये नाही रे, किचन मध्ये. किचन. मग आणला तिला चहा करून. मग मी बसलोय असा चहा पेत. माझं पोरग पिंट्या आला तिकडून पळत पळत आणि चहाच्या कपात दम दिशेने पडला. कप्पात? अरे हो, चहाच्या कप्पात? हो. मग लागला का टांगळा खायला. मग मी डॉक्टर लढवले. मी पण टाकली उडी, शुद्धही पोरग, घेतोय बुडी, शुद्धही पोरग काही सापडेना. मग मी वरती आलो, कपडे घातली आणि खिशात हात घातला. नशीब 1 रुपया गावला. बायकोला म्हणलं जा बकरी. बकरी आणायला? अरे बकरी नाही रे, पाव आणायला. पाव. मग आणला तिनं पाव. मी चहाच्या कापा पुढे धरला. तसं बायको पिंट्याला म्हणलं पिंट्या बघ तुझ्यासाठी पाव आणलाय. पिंट्या कसा वर आला, त्याला बायकोकडे दिलं. मग मी तुझ्याकडे आलो. त्याला काही भाजू नाही ना? नाही काय नाही झालं त्याला. अरे काय सांगू मित्रा, मागच्या 2 आठवड्यात आमच्या आईत काय झालं? खोय. अरे ती रविवार कुठली मालिका असते रे? अरे अरे श्रीकृष्ण. हा, श्रीकृष्ण. आणि ती रविवारी मालिका लागली होती आणि माझी बायको मी ते मालिका बघत बसलो होतो. आणि माझा पोरगा ते शो बारकी क्रिकेट खेळत होता. अरे त्याला क्रिकेट खेळायचं लय याड. अरे केशवचा चेंडू मारला, तो गेला नदीत. कुठं? टीव्हीतल्या नदीत. मग तुम्ही दोघं टीव्ही बघताय ना. आणि तो टीव्ही बघतोय ना राव. मग काय झालं? आधी चेंडू गेला. मग माझा पोरगा केशव पळत आला आणि त्याने उडी घेतली नदीत. कुठं? टीव्हीतल्या नदीत. अरे तुम्ही दोघं टीव्ही बघताय ना. आणि तो टीव्ही बघतोय ना राव. मग काय झालं? आधी चेंडू गेला, चेंडूच्या नादात पोरगा गेलं. मग काय झालं? मग माझ्या बायकोला काय राहतं वेळ, ती उठली. अरे आईची माया. ती उठली आणि तिने उडी घेतली नदीत. कुठं? टीव्हीतल्या नदीत. तू टीव्ही बघतोय ना. मी टीव्ही बघतोय ना राव. मग काय झालं? मग चेंडू गेला, चेंडूच्या नादात पोरगा गेलं, पोराच्या नादात आई गेली. मग मी डोकं लाडावलं, मी काढली कपडे आणि टीव्ही थोडी घेणार, तेवढ्यात लाईटच गेली. तुला फोन करायचा ना. मला काय राहतंय माहित, केला केमिस्ट्रीला फोन. मग काय तो म्हणला? म्हणलं हॅलो, आणि तेवढी लाईट आला की. तो काय म्हणला? अरे मागच्या महिन्याचं बिल. मागच्या महिन्याचं बिल ठेवलंयस व्हय रे. अरे मग मी मागच्या महिन्यात आकडा भरायला 4-5 गोळा केली, आकडा टाकला, लाईट आणली, घरी आलो, मालिका लावली, तेवढ्यात मालिकाच संपली. मग काय झालं? मग मला काय राहतंय वय, मी बसलो तिथंच. 1 दिवस गेलं, 2 दिवस गेलं, तेवढ्यात रविवार उगवला आणि ती मालिका लागली श्रीकृष्ण. त्याच्यात अशी यमुना नदी झळझळ धो 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 वाहत होती आणि माझी बायको यमुना धुणं धुत बसली. तुला तर बघली व्हय रे. म्हणजे पोरगी